हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खूप 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 दिवसांनी आज मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे। खूप दिवस झाले मी काहीच अपलोड केलेलं नव्हतं, तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला माझा वेगळा लुक बघायला मिळाला असेल। थोडा लुक झालेला आहे, म्हणजे हेअरस्टाईल साडी वगैरे केलेली आहे। तर ही साडी हेअरस्टाईल सगळं माझी तयारी कुणी केलेली आहे तर दीदीचा मेकअप क्लास झालेला आहे। माझे मध्ये मध्ये व्हिडिओ नव्हते त्यामुळे तुम्हाला माहित नसेल, तर दीदीनं मेकअपचा क्लास केलेला आहे आणि आज तिनं करवीर महोत्सव आहे त्याच्यात भाग घेतलेला आहे। मग माझा मेकअप लुक ती करणार आहे स्पर्धेमध्ये। मग घरातूनच आम्ही साडी आणि हेअरस्टाईल घालून आता चाललोय आणि तिथं जाऊन मेकअप करणार आहे। आता थोडीशी गडबड सुरू आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तिथं स्टेजवर रॅम्प वॉक वगैरे काय काय असणार आहे आणि सगळं पहिल्यांदाच मी एक्सपिरियन्स असणार आहे आमचा, त्यामुळे बघू कसं कसं ते। भीती तर लय वाटायला लागल्या, सगळं व्यवस्थित होते आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर इथं आमच्या मेकअप आर्टिस्ट तयार होत आहेत। दीदी आता तयार व्हायला लागला। सकाळी आम्ही जवळजवळ 6ला उठलोय, तिथनं आम्ही आवरायला घेतलंय आणि 11 ते 2 काहीतरी टायमिंग आहे। मग आता आम्ही किती वाजलेत, 9:30 वाजल्यात। आम्हाला 10ला तिथं जायचं आहे, कारण तिथं सगळी माहिती सांगणार आहेत आणि 11ला तर डायरेक्ट कॉम्पिटिशन चालू होणार। सगळं आम्ही पटपट साहित्य घेतो आणि मला इथं तिथे लेन्स घालायला लागला आणि मी कधीच लेन्स ट्राय केलेलं नाही, मला लय भीती वाटायला लागलं। इकडे बघ, माझा बोट बघ। हा जा, थांब नाही बसाय, खाली बघ, खाली बघ। हा बस, डोळा जा, डोळा उघड बघ। हा बस, काय नाही, मला वाटलं काय होतंय काय मार्की बस। ती सारखी मला मध्ये मध्ये त्यामुळे कसं दिसतोय लेन्स न घुसलो थांब, खाली कर डोळा, डोळा कर खाली, कर खाली। हा बस, ओके। बघा, उघड बघू। हा बसले, तिथं लस लागत व्हायला एका बाजूला। हळूहळू होते का, बसते काय, बसलेच की आधी काय बसले। जरा पाणी यायला लागले, नंतर दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय, वेगळं दिसतंय। मी सेल्फी कॅमेऱ्यात बघतो। हो, अरे डोळच बदललंच माझं। तू माझ्याकडे पहिल्यांदा मी लेन्स ट्राय केला। तर आता आम्ही फायनली घरातून बाहेर पडलोय आणि इथे आहे मी, दीदी, सन्मू, आई। आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे। तिथे आहे आमच्या मेकअप आर्टिस्ट, विचारत आहेत कसं कसं काय काय करायचं आणि 11 ते 2 टायमिंग होतं, पण आम्हाला मेकअप आणि हेअरस्टाईल घरातूनच करून यायला सांगितलेलं त्यामुळे, आणि तसं त्यांची तयारी सुरू आहे। जरा आम्हाला टेन्शन आलं पण भारी होणार आहे सगळं। एक चित्र टांगलेलं असतं, ते चित्र असतं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचं। आई त्या चित्राकडे बोट दाखवते आणि पोराला म्हणते, पुन्हा जेव्हा बाबा तुझ्या समोर येतील तेव्हा। आयांचा इथे सगळी तयारी केलेली आहे। आणि मेकअप वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा यामध्ये पाककला स्पर्धेच्या दोन शब्द बोला, म्हणजे महालक्ष्मी मिस का काढला। त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सगळे दिसू शकतात। खरोखर
थोडी ऍडजस्ट केलाय. तर फायनली लुक झालेला आहे. कसं झालंय? मला तर भारी वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. आता बोललं, आता तुम्हाला डायरेक्ट बघा सगळं सेल्फी कॅमेरा शूट केलं. या सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर शेवट किती सुंदर घाट जमवून आणलात बाबा तुम्ही. खऱ्या अर्थानं सौंदर्याचा महोत्सव ठरतोय. करवीर महोत्सव भावी काळात कृष्णजी पुण्या मुंबईत जरी अरेंज केला तरी आश्चर्य वाटू नये. सगळ्या मॉडेलच्या चेहऱ्यावर किती स्माइल आहे. एक ड्रोन साठी फक्त विक्री द्या प्लीज. सबसे ड्रेप केली. मी तयार घेतली नाही, काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून. तर आता मी चाललोय घरी आणि मी काही लुक मध्ये चेंज केलेलं नाही, कारण घरात जाऊन स्टुडिओत फोटो काढणार आहे. तिथे फोटो काढायला मला मिळाले नाहीत. मग आता स्टुडिओत जाऊन आधी फोटो काढणार. सनमेघला इथं बाहेर काचतनं ऊस दिसायला लागलाय. सनमेघ कसा सांगतोय बघा. सनमेघ काय आहे बाहेर? ऊस. सांग की उच्च. आणि किती वेळ झाला ते उच्च उच्च म्हणालाय. आम्हाला काहीच कळना काय म्हणतोय. मोबाईलवर काढलेले फोटो चांगला. तर आता आम्ही इथे घरात आलेलो आहे आणि लाईटच नाही आहे. आणि आम्ही फोटो काढायला जाणार होतो गावातच, तिथं पण लाईट नाही आहे. त्यामुळं काय करायचं हे वाकून बघतोय बघा कोण पोरग. आणि आता काय करू, काढावं का काय? काढूया चल. राहू दे फोटो. काय दाखवतोस? हे बघा त्यानं खायला घेतले. काय आहे ते? किंडर जॉय. तर आता मी सगळं मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह केलाय आणि साडी सुद्धा चेंज केला. आणि अर्ध्या तासानं आता लाईट आल्या. मगापासून लाईट नव्हती, त्यामुळे काय शूट वगैरे पण सगळंच आम्ही कॅन्सल केलं करायचं. आता लाईटच नाही म्हणल्यावर म्हणून मी चेंज केलं. पण असू दे आता. पण लुक एकदम भारी झालेला, मस्तच. दीदीने म्हणजे 1-2 महिने झालं दीदी शिकायला गेलेली आणि लगेचच तिनं म्हणजे 1-2 लुक केल्यानंतर हा लुक ट्राय केलेला, मस्तच झालेला. तर तिचे जे मेकअपचे लुक वगैरे आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर स्नेहा मेकअप अँड नेल आर्ट हा तिचा इंस्टाग्राम आयडी आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. तर तुम्ही जाऊन तिला फॉलो करा आणि इथे सुद्धा माझे व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हते, तर हा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टे ट्यून. बाय.